मिरजेत वाहनावरील 60% इंधन बचतीचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा एकाचा दावा। डिझेल पेट्रोल इंधन वापरातील दुचाकी आणि चारचाकी सर्व वाहनात वापर करता येत असल्याचा शेखर कांबळे यांचा दावा। एका विशिष्ट तंत्रज्ञानाने दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालवली तर 50 ते 60% इंधन बचत करता येऊ शकते, असा दावा शेखर कांबळे राहणार ईदगाह भारत नगर मिरज यांनी केला आहे। BSc फिजिक्समध्ये पदवीधर असलेले आणि व्यवसायाने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह काम करणारे शेखर कांबळे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला आहे। कामानिमित्त त्यांना मोटरसायकलवरून फिरावे लागते। पेट्रोल दरवाढ आणि आधुनिक मोटरसायकलच्या वाढलेल्या किमतीमुळे त्या परिस्थितीमध्ये अभ्यास करून पेट्रोल बचतीचे एक आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले। वाहन चालवण्याचे ते तंत्र पेट्रोल आणि डिझेलच्या सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांना लागू आहे। याची चाचणी त्यांनी घेतली। तंत्र फक्त 12-15 किमीपासून चालवताना एक्सिलेटरला 2-3 सेकंदासाठी धरून ठेवावे। त्यामध्ये बाईक पुन्हा 20 ते 24 किमी प्रति तास वेग वाढवते आणि रूटीन मोडवर पेट्रोलचे अंशात्मक इनपुट देते आणि पुन्हा 2-3 वरून 20-20 पर्यंत वेग कमी करते। लॅरेटर कमी केला जातो आणि स्थिर ठेवला जातो आणि घटत्या मोडमध्ये पुढे जातो। प्रत्येक बदलासाठी वेग 5-10 किमीच्या प्रमाणात वाढतो। प्रत्येक मिली अपूर्णांक बदलासाठी बाईकचा वेग 2 सेकंदात 8-10 किमीपर्यंत वाढवला आणि प्रत्येक बदलासाठी 50-70 मीटर अंतर आवश्यक आहे। या तंत्रज्ञानामुळे वाहनातील 50 ते 60% इंधन बचत होते, असा त्यांचा दावा आहे। या तंत्रज्ञानाचे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले। या तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती शेखर कांबळे यांनी दिली आहे। नमस्कार, माझं नाव शेखर कांबळे। माझं शिक्षण BSc फिजिक्स झालेलं आहे मार्च 2001। मी व्यवसायाने एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा जॉब हा फिरतीचा जॉब असतो, म्हणून माझं काम हे गाडीवरून विजिट करणे हे आहे आणि मला बाहेरच्या गावांना देखील गाडीवरून विजिट करायला लागायची। एक दिवस माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की ही जी गती असते, मी वाचलेलं होतं की न्यूटन्स थर्ड लॉ फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन। त्याच्यामध्ये गतीला मी चालू गतीला एक पॉज देऊन बघितला तर गाडीचा स्पीड वाढलेला होता। त्याच्यानंतर मी बरेचसे एक्सपेरिमेंट करून ही एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, ज्याच्यामध्ये फ्युएल कन्झम्पशन 50% सेव्ह होते। ह्याच्यामध्ये स्टेजेस आहेत। पहिल्या गिअरवर जर गाडी असेल आणि पॉज देऊन कमी केला तर गाडी 12 स्पीडची गाडी एका 30 मीटरपर्यंत 18 किलोमीटरला जाते आणि याचा टाईम असतो पुढच्या नेक्स्ट सेकंडलाही हा स्पीड वाढता येतो आणि दुसऱ्या किलोमीटरला गाडी ॲक्सिलरेटर नॉर्मल वाढवून थोडंसं कमी केला तर गाडी 18ची 25 ते 26ला जाते आणि त्याच्यानंतर नॉर्मल फ्युएल वाढवून तिसऱ्या गिअरला जर वाढवली तर गाडी 35 ते 38 पर्यंत जाते गाडी आणि याचा टाइम लिमिट असतो पुढच्या नेक्स्ट सेकंडपासून 5 सेकंडपर्यंत ही गाडी 30 मीटरपासून ही गाडी कव्हर करायला लागते। काल ह्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये गाडीचा टोटल कट ऑफ ज्या वेळेला 40 ते 50% होता, त्यावेळेला स्पीडोमीटर दाखवत होतं 62 किलोमीटरचा मेजरमेंट दाखवत होतं। ही टेक्निक सर्व गाड्यांना लागू पडते आणि ही टेक्निक सर्वसामान्य जनता वापरू शकते। आज पेट्रोलचे रेट एवढे वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये नक्कीच हा एक दिलासादायक प्रयोग आहे आणि मी हा सर्वसामान्यांना उपयुक्त व्हावा म्हणून मी हा प्रयोग SBN TVला दिलेला आहे आणि हा प्रयोग ज्या वेळेला सर्वसामान्यांना कळेल त्यावेळेला ज्या वेळेला हे सर्वजण वापरतील, नक्कीच सर्वांचं माझं असं म्हणणं आहे की नाही म्हटलं तर 45% तरी तेल वाचतं, कारण आम्ही केलेलं आहे। 350 ml मध्ये 21 किलोमीटर गाडी पळालेली आहे, तरी पण त्याचा रेजिस्टन्स होता जरा हवेचा, म्हणून गाडी जरा जास्त ॲव्हरेज काढली आणि याचा ॲव्हरेज काढले असताना 58 किलोमीटरचा ॲव्हरेज पडलेला आहे। माझी गाडी 2005ची मॉडेल आहे आणि त्याचा आत्ताचा ॲव्हरेज आहे 42 किलोमीटर। ह्या टेक्निकची टेस्टिंग मी 4 व्हीलरमध्ये घेतलेली आहे। स्विफ्ट डिझायर आणि मारुतीच्या 2 गाड्या याच्यामध्ये स्विफ्ट डिझायरवर ज्या वेळेला ही टेक्निक वापरली पॉज देऊन कमी केल्याचा, त्यावेळेला 3 सेकंदामध्ये गाडी 35 किलोमीटरच्या स्पीडचं 70 किलोमीटर झाली आणि डिस्टन्स कव्हर होता 150 ते 200 किलोमीटर। त्यामुळे हा जो इफेक्ट आहे हा सगळ्यांमध्ये येतो
हा एक पेट्रोल कन्झम्पशनचा आणि त्याला रिलॅक्सेशन देण्याचा एक कन्सेप्ट आहे, जो की गाडीमध्ये सर्वसामान्य वापरता येतो आणि याचा नक्कीच फायदा टू व्हीलर आणि फोर व्हीलर आणि जमल्यास हेवी व्हेकलवर ट्राय केला तर हेवी व्हेकलवरही येऊ शकतो.